तर मी तुमच्या लक्षात आणू इच्छिते की 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मुंबईचा महापौर म्हणून पहिली सही अर्थात मी तर जो विषय सातत्याने घेते तो म्हणजे ह्यांची कोणाची इल्लीगल जे बांगलादेशी फेरीवाले आलेले आहेत त्यांची मीटिंग मी दुसऱ्याच दिवशी लावते. संपूर्ण डिपार्टमेंटला घेऊन माझी पत्रंसुद्धा तयार होतील. त्या ऑलरेडी देवेंद्रजी ह्याच्यावरती काम करतात आहे. ऑलरेडी आमचे माजी खासदार किरीटभाई सोमय्या याच्यावरती काम करतात आहे. माझं पदग्रहण झाल्यानंतर माझी पत्र मी इमिजिएट त्या डिपार्टमेंटच्या खात्याला सांगून मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी महानगरपालिकेत एक मोठी मीटिंग बैठक बोलवून पहिली सही माझ्या त्या मीटिंगसाठी असणार. मुंबईचा महापौर ही शोभेची खुर्ची नाही, तर ती एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी ऋतू तावडे पुढे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. रस्ते, खड्डे, महिलांची सुरक्षितता, घरे असे अनेक प्रश्न आहेत. मग त्या मुंबईकरांच्या जखमांवरती मलमपट्टी करणार की डायरेक्ट शस्त्रक्रिया करणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ऋतुताई नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की सगळ्यात पहिला प्रश्न, 100 दिवसाचा प्लॅन काय असेल? एकतर आमचा या आता तुम्ही पाहिलं की इतकं छान आम्हाला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरचा कार्यकाळ म्हणजे कोविडचाही कार्यकाळ लोकांनी पाहिला आणि लोकांनी हेही पाहिलं की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा रस्त्यावरून उतरून लोकांना काम करत होता. तर ह्या पद्धतीची कार्यपद्धती लोकांनी पाहिल्यानंतर एक चांगला मॅन्डेट या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे आणि अर्थात या ठिकाणी महायुतीचा महापौर म्हणून माझं नामांकन झालेलं आहे आणि त्यानंतर उद्या पदग्रहण आहे. पण मी या ठिकाणी सांगेल की या ठिकाणी महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून मी काम करणार. आता 100 दिवसाचा जो तुम्ही प्लॅन सांगितलेला आहे तर मी तुमच्या लक्षात आणू इच्छिते की 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्ही जर पाहिलं तर 2014 पूर्वी मुंबईची काय अवस्था होती. रस्त्यावरती पाणी तुंबत होतं, रस्त्यावरती खड्डे दिसत होते, लोकांना काही सुखसुविधा नाही. हे जे इल्लीगल बांगलादेशी फेरीवाले त्यांचं प्रमाण वाढलं होतं. फुटपाथ लोकांसाठी चालायला राहिला नव्हता. अशा पद्धतीची मुंबईचं जी कायापलट आहे ते 2014 नंतर चांगल्यापैकी लोकांना दिसायला लागलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. विविध त्यांनी इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. खूप मोठी मेट्रोचं जाळं या ठिकाणी विकसित व्हायला लागलं. मग कोस्टल रोड असेल, मग संजय गांधी उद्यानाच्या खालून आता टनेलचं काम प्रस्तावित केलेलं आहे. अशा विविध गोष्टी, मग पर्जन्यवाहिन्या असेल, स्ट्रॉम वॉटर ड्रेनची कामं असतील किंवा सुरक्षित मुंबई CCTV कॅमेरे असतील, अशी सगळी कामं ऑलरेडी आमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून चालूच आहे आणि आता ही पुढे नेण्याचं काम आहे. हा जो आमचा वचननामा या ठिकाणी तयार झालेला आहे, या वचननाम्याच्या नुसार या ठिकाणी पूर्ण कामाची पद्धत आम्ही आखलेली आहे. पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार झालेलं आहे. मग खड्डेमुक्त मुंबई असेल, वाहतूक व्यवस्था असेल, फुटपाथ असतील, मुंबईकरांचं साठी फेरीवाला धोरण असेल, पार्किंग असेल की मोकळ्या जागा सुशोभीकरण करणं, काही ठिकाणी प्रायव्हेट लेआउट्समध्ये जागा आहेत, मोकळे मैदान आहे किंवा रस्ते आहेत, तर काही ठिकाणी BMCचे आहेत. हे सगळ्या अंडर BMCच्या आणून त्या ठिकाणी निधी देऊन त्या सुंदर करणे, ह्या सगळ्या या 100 दिवसामध्ये वचननाम्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटच्या मीटिंग्स लागून सुरुवात होणार जोरदार. ओके. मला एक सांगा, मुंबईचा महापौर म्हणून पहिली सही कुठल्या फाईलवरती असेल? मुंबईचा महापौर म्हणून पहिली सही अर्थात मी तर जो विषय सातत्याने घेते तो म्हणजे ह्यांची कोणाची इल्लीगल जे बांगलादेशी फेरीवाले आलेले आहेत त्यांची मीटिंग मी दुसऱ्याच दिवशी लावते. संपूर्ण डिपार्टमेंटला घेऊन माझी पत्रंसुद्धा तयार होतील. त्या ऑलरेडी देवेंद्रजी ह्याच्यावरती काम करतात आहे. ऑलरेडी आमचे माजी खासदार किरीटभाई सोमय्या याच्यावरती काम करतात आहे. ह्याची पत्रं माझ्याकडे आलेली आहेत. माझं पदग्रहण झाल्यानंतर माझी पत्र मी इमिजिएट त्या डिपार्टमेंटच्या खात्याला सांगून मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी महानगरपालिकेत एक मोठी मीटिंग बैठक बोलवून पहिली सही माझ्या त्या मीटिंगसाठी असणार. मुंबईमध्ये खड्ड्यांचा आणि पावसाळ्यामध्ये पाणी तुंबण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मुंबईकर, जसं मगाशी मी म्हटलं, मुंबईकरांच्या जखमांवरती यासाठी आपण मलमपट्टी करणार आहोत की आपण डायरेक्ट शस्त्रक्रिया करून मार्ग काढणार आहोत? हे बघा, म्हणूनच मी सांगते की 2014 नंतरची मुंबई पहा. आमचे ही डबल इंजिन सरकार होतं, केंद्राची सत्ता होती राज्याची. आता ही ट्रिपल इंजिन सरकार आहे.
या ठिकाणी आपण मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट करायला दिलेले आहेत आणि मुंबईचे रस्ते फक्त कॉन्क्रीट करायलाच दिले नाही, तर मुंबईच्या रस्त्याखालती ज्या युटिलिटीज असतात त्या युटिलिटीला सारखे मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पाडून ते दुरुस्त करण्यापेक्षा युटिलिटी टनेल आपण करतोय अशा पद्धतीची मुंबई. तर ह्या ठिकाणी शस्त्रक्रियाच प्रॉपर पद्धतीने होणार, मलमपट्टीचं काम अजिबात आमच्या कार्यकाळात होणार नाही. ओके, हा प्रश्न म्हणजे ह्याचे उत्तर मला फार आवडलं. पण मला एक सांगा, की महिलांच्या प्रसाधनगृहाची जी समस्या आहे, तर तीही तितकीच महत्त्वाची आहे. तर ह्या दृष्टीने एक महिला म्हणून तुम्ही आधी काही कार्य करणार आहात का? माझं कामच गेले 20-22 वर्ष महिलांबरोबर आहे आणि मला कायम पक्षामध्ये पण पोस्ट ही महिला मोर्चाचीच मिळत आलेली आहे. त्यामुळे अर्थात मी महिलांसाठी भरपूर माझं काम असतं आणि महिलांसाठी मी फार संवेदनशील आहे. महिलांच्या बाबतीत माझी संवेदना अशी आहे की महिला सेफ्टी, सुरक्षा आणि त्यांची प्रसाधनगृह जी शौचालय ज्या ज्या ठिकाणी असतील त्याच्यावरती देखरेख, त्याच्यावरती तुम्ही जी थर्ड पार्टी बसवली आहे ती का त्या पद्धतीने काम करते का? एखाद्या महिलेची काही कंप्लेंट्स आली की मी स्वतः तातडीने त्या ठिकाणी जाणार, काय तो विषय घेणार. पण आमचं पूर्ण थर्ड आईज जे बोलतो, एक तिसरा डोळा, तो ह्या ठिकाणी माझा महिलांच्या संवेदनशील प्रश्नावरती असणार. सामान्य माणसासाठी महापौर ॲक्सेसिबल असणार? ऑफकोर्स असणार. मी कार्यप्रणालीच माझी वेगळी असणार. मी एक चळवळीची कार्यकर्ती आहे. मी एक तळागाळातून वर आलेली कार्यकर्ती आहे. भारतीय जनता पक्षाने ह्यावेळीच नाही, कायमच पक्ष हा कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे. आम्ही कार्यकर्ते काम करत असताना आम्हाला अशी ऑफिसमध्ये बसून गप्पा मारणं हे आम्हाला जमतच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगते, सकाळी आता इथे बसण्यापूर्वी वॉर्डमध्ये एक व्हिजिट झाली. आता तुम्ही सगळे आलात म्हणून मी निघू नाही शकली, पण आता 3ची एक व्हिजिट होती गार्डनला. त्यामुळे फील्डवर गेल्याशिवाय तुम्हाला समस्या कशा समजणार? तुम्हाला जावंच लागतं, लोकांमध्ये जाऊन घुसावं लागतं, सामान्य जनतेमध्ये रस्त्यावर उभं राहावं लागतं. त्यांच्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये उभं राहून तुम्ही त्यांच्या हृदयात हात घातला की आपल्याला कळतं. त्यामुळे ही महापौर तुम्हाला केबिनमध्ये बसणारी नाही दिसणार. म्हणून मी बोलते की मी महापौर नाही, मला सेवक बोला. मी रस्त्यावरती लोकांचं काम करत असतानाची सेवक तुम्हाला दिसणार. शेवटचा प्रश्न. 5 वर्षानंतर रितू तावडेंना कुठल्या कामासाठी लक्षात ठेवावं? रितू तावडेंना एक सर्वसाधारण रस्त्यावर उभी राहून मुंबईची सेवक म्हणून काम करणारी अशी महापौर झाली, हे म्हणून लक्षात ठेवावं. इतिहास घडतोय. मुंबईला एक सक्षम महिला महापौर मिळत आहे. आपण त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारणारच आहोत. वेळोवेळी त्यांना आपल्या भावना, आपले कष्ट त्यांच्या लक्षात आणून देणारच आहोत.